चला तर आज आपण सुरुवात करत आहोत पोह्यांपासून. पोहे नाश्त्यासाठी सगळ्यात बेस्ट असतात आणि घरगुती असतात. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज मी 6 वाजता उठली आहे. का तर याचं रिझन आहे, माझ्या मुलींना आज पिकनिकला जायचं होतं. त्यामुळे त्या खूप लवकर उठल्या. त्यांना टिफिनसाठी पोहे द्यायचे होते नाश्त्यासाठी, आणि आंघोळ वगैरे करून मी त्यांच्या टिफिनची तयारी करत आहे. तर टिपिकल आरचू या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शुभ सकाळ. चला तर सुरुवात करू पोह्यांची. एकीकडे मी चहा ठेवलेला आहे, कारण मुली आंघोळ करतायत. सकाळी थंडीचे दिवस आहेत आणि आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा चहा लागतो. पोहे करायला घेतले आहे आणि आम्ही चहा पित आहोत. एक जणीची म्हणजे माझ्या सईची आंघोळ झालेली आहे, त्यामुळे मी तिला चहा देते आहे. त्यानंतर ती तिचं आवरती आहे. आम्ही दोघं चहा पितोय. चहा पिता पिता गप्पा मारतोय सकाळच्या पिकनिकच्या काही. तर बऱ्याच दिवसांपासून हा हंडा खूप तांब्याचा हंडा आहे, खूप खराब झाला होता. तर मी आज तो सकाळीच घसून काढला आणि त्याच्यात फ्रेश फिल्टरचं पाणी ओतलं आहे. हे बघा, याची सगळी तयारी झालेली आहे. सकाळचं वातावरण आहे. 7:30ला घराच्या बाहेर पडणार होत्या, त्यामुळे स्वेटर्स कानटोपी घालायला लावली आहे. हिची टिफिन भरायची तयारी आहे, जेणेकरून हिला टिफिनला मी फुटाणे बिस्किटं वगैरे दिलेली आहे, त्यामुळे ती खूप खुश आहे. चला ते आवरता तोपर्यंत मी भाजीची तयारी करते. कांद्याची भाजी करायची आज. चिरून ठेवते तोपर्यंत ते त्यांचं आवरत आहे. तर मित्रांनो, मी भाजी चिरते. कशी वाटते तुम्हाला? लहान मोठी, काहींच्या घरात खूप बारीक राहते. माझी कशी आहेत फ्रेंड्स, प्लीज सांगा तुम्ही मला. चला आता या निघाले आहेत, त्यामुळे यांना बाय बाय करायला मी बाहेर आली आहे. 7:30 वाजले आहेत. खूप थंडी आहेत बाहेर. आमच्याकडे नदीमुळे तर खूपच थंडी असते. बघा, हे 7:30चं वातावरण एकदम फ्रेश, कोवळं ऊन आलेलं आहे मस्तपैकी. माझी बगीचा फक्त एवढाच आहे, भरपूर होता पण कमी झाला आता. माझी हिरवीगार तुळशी वृंदावन आहे माझं ते. मित्रांनो, हे सांगा, हे झाड कसलं आहे नक्की कमेंट्समध्ये मला सांगा. तुम्ही सगळे ओळखू शकता. मला हे झाडाला हात लावायला खूप मजा येते. मी दिवसातून त्याला 2-3 वेळेस हात लावूनच घेते. बघा बरं माझी तुळस कशी आहे, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आमचा दादू थोडासा हालचाल करत आहे. त्या गेल्यामुळे गेट वाजला आहे, पण तो परत झोपती जातो. उठल्यानंतर पहिले त्याला स्कूटर लागते आहे. कालच आम्ही आणली आहे बाजारातून. तर तो ती खेळायसाठी झोपेतच मागत होता. ते बघा त्याचा आनंद स्कूटर बघितल्यावर. चला आता मी भाजीची तयारी करते, कारण तो उठलाय म्हणजे मला फोन भेटणार नाही आहे इथून पुढे. त्याला फोनमध्ये ते माऊली भूतू बघायचं असतं. भांडी झालेली आहे, कपडे पण झालेले आहे. त्याला स्कूटरवर बसायचं आहे, बसता येत नाही म्हणून तो खूप चिडलेला आहे. चला तर मित्रांनो, बाय बाय.